महापालिका निवडणुकीच्या वातावरणात अंबरनाथमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडतानाचा पाहायला मिळत आहे। भाजपाला आता मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसलाय। दरम्यान अंबरनाथ महानगरपालिकामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला होता। काही दिवसांपूर्वी भाजपाने काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेतला, काँग्रेससोबत युती केली, त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेना गटाला मोठा धक्का बसला होता। त्याच्यामध्ये नाराजीमय वातावरण पसरलेलं होतं। मात्र आता अजित पवारांच्याच पक्षातील 4 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता या राजकीय घडामोडी पाहायला मिळतात। अंबरनाथमध्ये भाजपाला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय आणि शिवसेनेसोबत साथ देण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये 60 नगरसेवक आहेत, शिवसेनेचे 27 नगरसेवक, तर भाजपचे 14, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुक्रमे 12 आणि 4 नगरसेवक आहेत। आता शिवसेनेच्या 27 नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक आणि एका अपक्षाचा पाठिंबा मिळतोय। त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढलेली पाहायला मिळते आणि शिवसेनेला 32 नगरसेवकांचा पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळते। दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेससोबत सत्ता वाटप करण्याबद्दल अस्वस्थता व्यक्त केली होती, नाराजी व्यक्त केली होती। त्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितलं होतं की काँग्रेससोबत युती करणं स्वीकारार्ह नाही। त्यामुळे आता पक्षाने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता शिवसेनेची एकनाथ शिंदेंची ताकद वाढल्याचं पाहायला मिळतंय, तर भाजपाला याचा मोठा धक्का मिळाल्याचं पाहायला मिळतं।